आपण प्रार्थना करूया हे परमेश्वर पिता बाबा सगळं दिवसामध्ये तुझ्या आभार मानतो महान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना असा एक ही प्रार्थना मी आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. मनुष्यामध्ये जीवन जगताना सगळ्यात महत्त्वाचं जीवन आहे ते म्हणजे प्रीती. ज्या माणसामध्ये प्रीतीचा स्वभाव बनतो त्या मनुष्यामध्ये समाधान शांती आणि आनंद येत असतो. कोरिन्थियरास पहिल्या पत्रामध्ये 13 अध्याय 1 ते 13 वचनामध्ये प्रीती विषयावर आपल्याला अनुभव शिक्षण मार्ग घ्यायचा. मी माणसाच्या व देवदूतांच्या जर मी भाषामध्ये बोलत असेल असं ते माझ्यामध्ये प्रीती नसेल वाचणारी थाळी झांज. जेवायला बसताना कधी कधी थाळी पडते हातातली बरोबर थाळी हातातली पडते तेव्हा ती थाळीवर पडल्यावर काय करते कसा आवाज येतो बोला. जर एखाद्या नावाला भांडण व्हायला लागलं तसा आवाज येतो की तो विचार करू शकतो. तर परमेश्वरचं वचन कौलाद्वारे आपल्याला सांगितले की ती ठण 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 वाजणारी. कधी कधी आपण प्रार्थनेने जीवन जगतो आपण पण तसेच वाजत असतो ठण 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 ठण. परंतु मजबूती देवाने जे दिलेले आहे त्याप्रमाणे आपण चालत नाही. मला संदेश देण्याची शक्ती असली मला सर्व म्हणजे सर्व विद्या अवगत असल्या त्याचे ते डोंगर ठरविता येईल एवढा माझा दृढ विश्वास असला माझ्यामध्ये प्रेम नसेल देवामध्ये प्रेम कसं पाहिजे खाण्यापिण्याचं नाही समजून घेणार. आता एखादी व्यक्ती तुम्हामध्ये असं आहे विनाकारण आणते नफरत करते द्वेष करते तुमच्याशी बोलायचं बंद होते त्यावेळेला त्याने बोलू नाही बोलू तर तुम्ही ना बोलू त्याच्याशी पण मनामध्ये त्यांच्याविषयी नफरत म्हणून ठेवायचं. तर ही जी प्रीती आहे ती आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक चांगले गुण उपयोगी येतात चांगले गुण सामर्थ्य देते चांगले गुण आशीर्वाद देते. आपले सर्व धन मी दानधर्म केलाय जीवन माझं शरीर जाळायला दिलेलं आहे पण एकच गोष्टी कमी आहे ती म्हणजे माझ्यामध्ये प्रीती नाही म्हणजे फायदा नाही त्याचा काहीच उपयोग होत नाही. ते माझ्याकडे प्रीती नसली मला काहीच लाभ नाही. जो मनुष्य प्रीती करतो तर दुसऱ्याला सावध करतो मग तो व्यक्ती आपोआप त्याच्या डोक्यामध्ये शिरते की ही व्यक्ती प्रीतीचा व्यक्ती. आज आपण समाजामध्ये प्रीती कशा करतात पैसा खाण्यात फिरण्यात वस्तू. आता जेवले ना अगदी जेवल्यात माझे दुसरे बाकी कसे बोलतात बघा जरा तुला जेवले नाही थोडं झोपायचं असेल दुपारचा टाइम असतो ते झोपा बांधायला मी जाऊन बसतो चालेल का. हा हुशार आहे. परिस्थितीला सामोरायचं आणि त्या परमेश्वराला धन्यवाद दिला काय की देवा रोजची रोटी तू दिली आम्ही बोलतात खरं पण खरंच झाला आज आम्हाला जेवायला मिळालं. जेव्हा परमेश्वर आम्हाला रोजची भाकर देते तेव्हा आम्ही धन्यवाद दिलाच. अरे कधी कधी आमचं जीवन असं आहे ना कधी वडापाव खाऊन दिवस काढावा लागतात
तर कधी कधी अख्या दिवसात जेवायला सुद्धा मिळत नाही, कधी कधी पाणी प्यायला सुद्धा टाइम नसतो. हे लाईफ हे असं आहे. जर सेवा कार्य ज्या गोष्टी करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचा विचार करायचा नसतो. जसं आहे त्यात समाधान राहायचं. म्हणून परमेश्वराने शिकवलेलं सगळ्यात महत्व जीवन आहे ते म्हणजे प्रीती. मनुष्य प्रीती करायला तर पुढे जात असतो. प्रीतीच नसते त्याच्यामध्ये काहीच नाही राहत. चिंता वाढते, टेन्शन वाढते. तुम्ही जर मला बघितलं नंतर माझा एक पण दुश्मन नाही, पण एक आहे. कोण माहितीये? दुसऱ्या पेत्राच्या पहिल्याबद्दल 5 आहे. माझा एक दुश्मन आहे, तो म्हणजे शैतान. माणूस माझा शत्रू नाही. आता तुम्ही सांगितलं इकडे बोट केलं असेल ते हेच असेल. माझा शत्रू शैतान, मनुष्य नाही. कारण माणसाची नफरत द्वेष सेवा करून मी कशाला माझ्या जीवनात काम आणू. बायबल जे शिकवते ना ते शिकायचं. ईश्वरी काय सांगितलं? आपल्या वैर्यावर प्रीती कर, मग प्रीती करायला लागेल. देवाने शिकवलेले मुद्दे जे आहेत ते एकदम व्यवस्थितपणे सांभाळून ठेवायचे. ते सांभाळलं तर आपल्याला पाहिजे. काही लोक आहेत समाजामध्ये असं नाहीये, आपण स्वतःहून हाक मारले तरी कधी कधी कोण वागणे करतात, असं पण नाही. मग मी काय विचार करतो? मी देवाच्या आज्ञेमुळे त्याला हाक मारली, देवाच्या आज्ञेमुळे त्याला नाही बोलायचं. माणसाचा एक स्वभाव आहे, मूड आहे. एखाद्याला ऐकायला नाही मिळत असेल. आता तुम्ही त्याला मी समजा हाक दिली पण तुमचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी आहे. मी काय राग पकडून धरू, मला तो हाक काय नाही दिली, मला कधी कधी लोक हाक मारतात. भेटल्यानंतर मग मला सांगते तुला हाक दिली तू, सॉरी माझं लक्ष नसतं, मी माझ्या कार्याच्या विचारत असतो, मी विसरतो. तुम्हाला कसं हाक नाही मला सगळ्यात. म्हणून माझा एक स्वभाव आहे, रस्त्याला जाताना कोणी भेटला ना त्यांनी बघू का नाही बघू पण कारण मी दोषी ठरवू नये. मी दोषी ठरवला नाही पाहिजे. सगळं काय मुश्किल आहे. मग कोणाचं लक्ष असो का नसो, परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित झालं पाहिजे. म्हणून सगळ्यांशी कारण आपल्या मनामध्ये जर देवाने प्रीती ठेवलेली आहे तर आपली प्रीती लोकांना दिली पाहिजे. जसं योहान 15:12, योहान 13:34 येशूने दिलं तसं पौलाने केलं. पौल तसा प्रीतीचा नव्हता, खतरनाक त्याचा प्रेम होतो परमेश्वरावर, येशूवर पण नव्हतं. म्हणून तो राग करायचा आणि येशू विरुद्ध पण बोला, मध्ये तोरण पण टाकायचं, तो काय एवढा खतरनाक होता. पण परमेश्वरने त्याचा इच्छेनुसार त्याला बदललं. आपल्या सगळ्यावर त्याचं प्रेम, आपल्या सगळ्यांना तो चांगल्या रस्त्यात आणणार आहे. जिंदगी मी बोलतो लोकांना, शरीर तुमचं नाही, हे देवाचं घर आहे. गरीब दिवस पहिल्यावरती तुम्ही देवाच्या मंदिरात, गरीब दिवस पहिल्यावर 7:21 तुम्हाला मोलाने विकत घेतलेले. काय तुम्ही आपल्या शरीरावर अधिकार गाजवू शकता? अजिबात. तुम्ही स्वतःचे मालक नाहीये. या शरीरावर तुमचा हक्क नाही आणि ना घमेंड करू शकत, ना नफरत करू शकत, ना कुणाचा द्वेष करू शकत. हे शरीरच उचलून दिलं तर या शरीराचा सुंदरतापासून, अहंकारपासून मातीमध्ये पडावं, तेव्हा कोणीच विचारणार नाही, न कोण बोलणार. प्रीती सहनशील आहे. काय सहन करते? जी प्रीती आहे ना, कोणी काय बोललं ते सहन करते. आपल्या प्रीती नाही तर आपण बोलायचंच बंद होतो, तसं नाही. प्रीती सहनशील आहे. नेहमी लोकांना शिकवताना प्रत्येक गोष्टी शिकवतात. भांडण करायचं नाही, नफरत करायचं नाही, द्वेष करायचं नाही, हेवा करायची नाही, मनात करून राहायचं नाही. मुश्किल पडते, आजार पडते, समस्या पडते, सगळं.
हर गोष्टीमध्ये ना परमेश्वराला पहिली वेळ द्यायची. आणि परमेश्वराला जर तुम्ही वेळ देणार ना तर परमेश्वराची वेळ तुम्हाला दिली तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल. ती परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती मोठ्या गोष्टी करत नाही. मोठ्या गोष्टी कधी प्रगती होत नाही, मोठ्या गोष्टी कधीच करायचं नाही. श्रीमंत असेल ते बोला मी गरीब आहे बाबा, देवच माझं श्रीमंत आहे असं बोल. काय प्रीती हालेलुया काय सांगते प्रीती बघा फुगत नाही. काय सांगते बऱ्याच फुगतात, फुगत की नाही. दाढ आहे तो फुगतो, बारीक आहे तो फुगतो. प्रीती फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही. इथे बरेच लोक आहेत स्वार्थ पाहतात, माझा स्वार्थ. तू कशी ते स्वार्थ पाहत नाही. बरेच लोक स्वार्थाचं भविष्य बनवतात. स्वार्थ आपला आहे का? मन फ्री ठेवा, मनामध्ये कोणतंच पाप ठेवायचं नाही. हे आपलं नाही, जे आहे त्याचं बक्षीस दिलेलं आपल्याला बक्षीस. एक सकाळ बघायला मिळाली, आभार माना, धन्यवाद द्या. आज सकाळच्या दिवसामध्ये रोज उठताना पहिलं काय करायचं, गुडघे टेका आणि सांगायचं प्रभू माझा आत्मा शरीर तुझ्या हातात दे, बस माझ्यातून कोणता पाप होऊ नये. जे माणसं मला भेटतील तर त्याला तुझं वचन देता येईल, आणि ज्यांनी मला बघितलं तर त्यांनी तुझ्या मागे लागव प्रभू असं वरदान. आणि रात्री झोपायला गेलं तर सांगायचं माझा आत्मा आणि शरीर तुझ्या हातात देतो, तुझ्या इच्छेप्रमाणे माझं जीवन पुढचं भविष्य तुझं, हे भविष्य तुझ्या इच्छेने. आणि झोपायच्या अगोदर झोपायला 8-9 नका झोपायला, 12 नंतर थोडासा सवय कमी झोप काढायची. मला नाही माहिती माझ्या जीवनामध्ये 12 वाजल्यानंतर 12च्या नंतर किती वेळ माझी कमी गेली अशी माहिती नाही, पण 100%मध्ये 95% तरी 100%मध्ये तुम्हाला सांगते की 12चा पहिला ना 12च्या नंतर माझी काळ. कारण अल्फा ओमेगा पहिला व शेवट, रात्र आणि दिवस AM आणि PM हे दोघे एकत्र. दुपारचं पण 12च्या आत आणि 12च्या नंतर. नुसती हालेलुया तरी बोला, बायबल नाही वाचलं तरी चालेल. आता तुम्हाला माहिती आहे 2 मिनिटं 1 मिनिटं बाकी आहेत 12ला. धन्यवाद 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 बस धन्यवाद द्या. घड्याळ असते, घड्याळ 12 वाजले का ते पण सांगते चुकलं असेल तर मला क्षमा कर. सगळे तसेच आहे, चुकलं असेल तर मला क्षमा कर. घड्याळ चुका सोडून क्षमा मागते. मग रात्रीची असो, कारण का हे बघ आता PM संपला मग AM झाला, आता AM संपला आता PM सुरू झाला. बरोबर. घड्याळ पण सांगते चुकलं असेल तर मला हालेलुया. पहिल्याच्या काळामध्ये प्रभू भोजनाची भाकर खात होते, तेव्हा ते पहिल्यांदा मुलांना भाकर द्यायची असेल प्रभू भोजनाची पण ते आपल्यासाठी शिष्याला बनवून. पण आपण आता मानवासाठी त्यावेळेला तिकडे भाकर खायच्या अगोदर बरोबर पहिलं पश्चाताप करायचं, पाप कबूल करायचं. बरोबर. पाप कबूल केल्यानंतर क्षमा करायचं. आणि ती भाकर खाल्ली तर एक हातात डबा पकडायचा पैशाचा, एक वाटलं घ्यायचं, वाटलं छोटस डबा हातात, आणि प्रत्येकाच्या घरी जाणार. एक जोडीला कधी कोण असायचं जोडीला, बोलणं चाललंय असेल तर मला माफ करा. मग ते लोक येतात आणि काहीतरी पैसे देतात, घे बाबा. आताच्या मुलांना फक्त सांगा माफी हा शब्द तरी माहिती आहे. मुलांचं जर फर्स्ट कम्युनिटीचं असेल ना तर त्याची प्रीती कशामध्ये माहिती आहे का, पाहुण्यामध्ये. मग दारू पण सगळं पण असतं, ही प्रभू वचन आहे, पाप आहे.
पाप करायचं नाही ती त्या दिवशी त्यांनी वचन घेतलेलं असते. या आजपासून 10 आज्ञाला मी सुरुवात करतो. त्या मुलांना 10 आज्ञा शिकवल्या जातात, 10 आज्ञा दिल्या जातात, पण त्या 10 आज्ञाचं पालन एकाला सुद्धा करता येत नाही. समजलं? 10 आज्ञा सगळ्यात श्रेष्ठ मोशेला परमेश्वराने दिलेल्या पहिल्या आज्ञा. आता आज्ञा तीच आहे 15, 12 किंवा 13, 14. जसं मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती. लोक 10:27 पासून प्रभूने संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने परमेश्वर प्रेम करत असेल. पण आज आपल्या हर एक व्यक्तीमध्ये परमेश्वराचं प्रेम नाही. एक पैसा, वस्तू, जगाचे सगळे मोह. तुम्हाला मी एक शिकवतो, पहिलं देवावर प्रेम करायला सुरुवात करा, कारण डोक्यामध्ये तुमचे कोणते मोह येणार नाही. मग ते मोह गेले का सगळं देव तुम्हाला पाहिजे. प्रभू येशू मध्ये तेच होतं. प्रभू येशूने या जगाच्या कोणत्याच गोष्टी त्याच्यामध्ये एवढा पावर होता की खाणं पिणं जे काय वाढवायचं ते वाढवत होता. एवढी उपकार स्तुती त्याची पॉवरफुल होती. 2 मासे 5 भाकऱ्या 5,000 पेक्षा जास्त लोकांना पोहोचवली. विचार करा, किंवा 7 डे जर खरं वाचले नसेल ना, त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे 7 डे परफेक्टली दिलेलं आहे. खाण्यापासून, माणसाची गळणपासून, देवाबरोबर राहायचं, कसं वागायचं, कसं चालायचं, आणि जर पटत नसेल तर देवापासून दूर व्हायचं, जायचं. डायरेक्टली एक अध्याय एवढा इम्पॉर्टंट ठेवलेला. म्हणजे येशूमध्ये कसं आध्यात्मिक भोजनात राहायचं का शारीरिक भोजनामध्ये? जो शारीरिक भोजनामध्ये राहतो तो काम नाही करत, तो कुठेतरी उपाशीच असतो. आध्यात्मिक भोजन हे 6 दिवस दिलेले आहेत ना, त्या 7व्या दिवशी विश्रांती. आजचा दिवस पुनरुत्थित होतात रविवार, आणि शनिवार 7वा दिवस परमेश्वराचा काळ. आणि ह्या काळामध्ये 2 दिवस देवपित्याच्या गौरवासाठी दिलेले माणसाला अधिकार, आणि 5 दिवस काम करा, कमाई तुमची जास्त. पण आजच्या काळामध्ये लोक जे आहेत ते पैशाच्या, धनाच्या आणि वस्तूच्या, बघा मी फक्त एवढं सांगतो, पैसा कितीही कमवा, तो पैसा जमा केल्यानंतर आपण कशामध्ये, एक गाडी घ्या, एक मोबाईल घ्या, एक बंगला घ्या, किंवा काही याच्यामध्येच पैसा वेस्ट करतो. पण आपल्याला जी खरी भाकर खायची, रोजची खरी गरज आहे आध्यात्मिक आणि शारीरिक, गरीब आणि गरजवंत आहे त्या गरजा लोकांचं गरजा पुऱ्या करून स्वर्गामध्ये जायचंय, त्याच्यासाठी कोणी मनुष्य प्रेम करत. देवावरचं प्रेम एकदम सामर्थ्यिक प्रेम, चिडत नाही. आज मला सांगा, तुमच्यामध्ये कोण चिडणारा आहे की नाही? तुम्ही मान खाली घालतो, कोणालाच राग येत नाही. बिचारे ठेवले मस्त आहेत ना, बरं, कोणालाच राग येत नाही. कुठून येतात? गाणं बोलतात ना, सैतानी वारा आला झटका लागला. तर सैतानी वारा नव्हता, वारा परमेश्वराचा. अगदी 3रा अध्यायामध्ये वारा सुटला. पण स्वतःमध्ये 135 आकाशात आहे जो निर्माण करला. जेव्हा मी आज्ञा मोडतो तेव्हा ती संकटाची वारा येतात. आज्ञा मोडल्यावर वारे अंगात घुसतात. तेव्हा मी सध्या 22 मध्ये दिले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. तो वारा, हा वारा सुटतो, तोच तो माणसाला श्वास देतो. जर वारा त्यांनी बंद केला, त्याचा आत्मा येतो. वारा म्हणजे त्याचा आत्मा, कोणाचा? देवाचा. आणि देवाचा आत्मा आपल्याला मिळतो तेव्हा आपण जिवंत आहेत. हे बंद केलं तर एक माणूस जिवंत राहते का मला सांगा? कारण देवाने शिकवलेले नियम हे सगळ्यात श्रेष्ठ नियम, आणि हे नियम आपल्याला सांभाळून ठेवायचे, कारण देवाच्या प्रीतीमध्ये समाधान. प्रीती कोणाशी करायची? जे गरीब, गरजवंत, दुःखी आहे, समस्या आहे, संकट आहे, श्रीमंतामध्ये प्रीती करायची गरज नाही. ती खाण्यापिण्यामध्ये प्रीती. पैसा असला तर तुम्हाला किंमत देते ना, तर विचारणार पण गरीब पडते, त्याला खायची गरज आहे, माझ्या मनात दया आली पाहिजे, मी त्याच्या गरजा पूर्ण. काय करणार पैसा? काय करणार गोष्टी? कुठे आपल्याला न्यायचंय जीवन? मी अनितीमध्ये आनंद मानत नाही, सत्याच्या संबंधी आनंद मानते. काय सांगते?
सत्या संबंधी मी आनंद मान. जर सत्य आहे तिथे देवाचा अनुभव येईल, सत्य नाही देवाचा अनुभव प्राप्त होणार नाही. ती सर्व काही सहन करते, ती सर्व काही खरं मानण्यास ती सिद्ध असते, ती सगळ्यांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. सगळ्या गोष्टी आशेवर आहेत आणि सगळ्या संबंधीने धीर धरते. आपल्या सगळ्यांना धीर धरता आला पाहिजे. मी देवाबरोबर राहिलं पाहिजे, वचनाबरोबर राहिलं पाहिजे, शिक्षणाबरोबर राहिलं. जो देवावर प्रेम करतो ना, वचनाप्रमाणे चालतो ना, त्याच्या जीवनात चमत्कार होतात, फार मोठे चमत्कार होतात. पवित्र आत्मा त्याच्यामध्ये कार्य करतो, पवित्र आत्मा त्याला शिकवतो, मार्गदर्शन करतो. चांगलं करायला सुरुवात करतो, चांगला आशीर्वाद. जर आम्ही चांगलं करत नसेल तर आशीर्वाद देवाने आम्हाला शिकवले नाही. जे शिक्षण पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे ते माणसाला समाधान आणि शांती देणार आहे. बघा, प्रीती कधी अंतर देत नाही. आपण अंतर ठेवतो, प्रीतीमध्ये अंतर नाही. प्रीतीमध्ये क्षमा, दया, शांती आहे. संदेश दिलेले संपून जातील. अरे भाषा असल्या त्या समाप्त होतील, जरी विद्या असली तरी ती संपेल. विद्या असली तरी संपेल. डॉक्टरकडे जाणे औषध नाही, तिथे तुम्ही औषध समजते औषध संदेश देता येतो. जे पूर्णता येईल अपूर्णता नष्ट होईल. जेव्हा देवाचं पूर्ण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होईल तेव्हा अपूर्ण पाप, नाश, मनातले विचार वही फेकले जातील. मी मूल होतो, मी मुलासारखा बोलत होतो, मुलासारखी माझी बुद्धी होती, मुलासारखे माझे विचार होते. आता मी मोठा झाला, आपल्याला आरशात अस्पष्ट दिसते. सारखी केस करतील, पावडर लावतील, काय काय करतील. अगदी कारण त्या आरशामध्येच माणसाला मोह निर्माण, स्वतःच्या चेहऱ्यावर परवासा नाही. अगदी मग तो सांगते आरशामध्ये काय होते, अस्पष्ट दिसते. पाप आहे. नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते जे पूर्ण आहे. नंतर जसं मला पूर्णपणे ते ओळखण्यात आलेलं आहे, पूर्णपणे मी ओळखीन. आता हे शेवटचं वचन आहे, लक्षात ठेवा. याच्यात काय श्रेष्ठ आहे. सारांश हा विश्वास, आशा, प्रीती तीन टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. काय? सगळ्यांमध्ये प्रीती सगळ्यात श्रेष्ठ आहे. जर तुम्ही प्रीतीने लोकांशी बोलत राहिला तर लोक तुम्हाला प्रीतीने चहा पण देतील. अगदी आपल्याला प्रीती असलं तर लोक मानतील. अगदी माणसाला ना स्वभाव लोक धर्मा मागे, मी धर्म ती कर्म करतो. आणि माणसाला माणुसकीच्या दृष्टीने एक माणसाला मदत करण्यासाठी या धर्तीवर पाठवलेले तेच काम. अगदी मी हर ठिकाणी जातो तर मला पहिलेच विचार चहा घेता बरं नाही. काल आम्ही आमच्या मुली त्या नर्सरीमध्ये भेटून त्यांना सांगते चहा पाणी घेता का.
संगीत बाबा नाही घेतलं पोरं पण नाही. बरं कोणाच्या घरी आहे तर कोणाच्या घरी नाही, म्हणून आम्ही आमचा त्याग हा केला जातो. कोणाकडे गेलं पाणी प्यायचं थोडं त्याग करायला शिका. प्रत्येकाने थोडासा त्यागाचा गरज आहे. बायबलचं वचन कधी उलट समजून घ्यायचं. रोमकारस मध्ये 14-17 देवाच्या खाणे-पिणे बायबल कधी मुद्दे आहे. मग त्यांना ते ज्या घरात जाते ते खात पित राहा, दारू पण गेलं तर चालेल, हा असं चालते. अशी काही समाजात आहे. तर मग ते 40 पासून संदेशाला 1 ग्लास पाणी दिला तर तो हा मोठा उपयोगी आहे ना, त्याला आशीर्वाद होतो. मग लोक गैरसमज भरपूर करतात आणि त्याचा वापर मान संदेशाचा उलटा दिशेचा वापर कधी पण हा नाही. आपण जेव्हा 7:37 देवाचं वचन देण्यासाठी आहे, आपल्यातून जिवंत पाण्याच्या नद्या त्यांच्यामध्ये उतरतात. तर उतरतील तर त्यांचं जीवन परिवर्तन होईल. तेव्हा तुम्हाला समजते की ह्या देवाचे मान व्यक्ती आपल्या घरी गेले आले आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार होऊन गेले. एकदा खाऊन गेले पाठीमागे बोमा मारला जातो. देवाच्या सेवकाला खूप जपावं लागतं. तर आपल्यावर प्रीती, आशा, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. सगळ्यात प्रीती श्रेष्ठ आहे. जॉन 3:16 कसं जगावर परमेश्वरी प्रेम केले, जगावर. तर जगात कसा टिकला असेल? हलवी सगळ्यासाठी त्यांनी प्रीतीचं चिन्ह दिलं. आज आम्ही तुम्ही हे प्रभूमध्ये आहे, तर प्रभूचा आशीर्वाद आपल्यामध्ये आहे आणि प्रभूच्या आशीर्वादाने आम्ही सगळे आशीर्वाद. म्हणून आपल्याला प्रीतीत राहायचं आहे. छोटीशी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता बाबा, दयाळू बाबा परमेश्वर, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. सर्व मंदिर कामगार, सर्व मानव तुमच्या इच्छेने तुमच्या मार्गाने चालव, तुमच्या इच्छेप्रमाणे वागव. हर एक व्यक्ती प्रभूची सेवा प्रत्येकाला आध्यात्मिक जीवन मध्ये प्रभूने द्यावं. प्रत्येकाला आध्यात्मिक जीवनाचा मार्ग देव. विशेष प्रार्थना ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो.